DAX मध्ये सर्वात कोणती इम्पॉर्टंट गोष्ट असेल तर कॅल्क्युलेट फंक्शन. म्हणजे हे कॅल्क्युलेट फंक्शन काय करते नेमकी, त्याची गरज काय आणि कसं यूज करायचं ते आता आपण बघणार आहोत. जेव्हा कधी तुम्ही इंटरव्ह्यूला वगैरे जाशाल तेव्हा तुम्हाला नक्कीच ह्या कॅल्क्युलेट फंक्शन बद्दल विचारलं जाईल आणि कसं इम्प्लिमेंट करायचं वगैरे त्याबद्दल उदाहरणं द्यायला पण सांगतील. तर ते आता आपण इथे बघणार आहोत. खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे, म्हणजे कॅल्क्युलेट कसं करायचं ते बघूया आता आपण. सर्वात प्रथम कॅल्क्युलेट हे काय करतं की इट्स इव्हॅल्युएट्स अन एक्सप्रेशन इन अ कॉन्टेक्स्ट दॅट इज मॉडिफाईड बाय फिल्टर्स. म्हणजे काही फिल्टर व्हॅल्यूने आपण काही कॅल्क्युलेशन देऊ शकतो. त्याचा सिंटॅक्स काय आहे ना की कॅल्क्युलेट आणि त्याच्यानंतर एक्सप्रेशन द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर फिल्टर. आता हे एक्सप्रेशन म्हणजे काय की इट्स अन एक्झिस्टिंग मेजर असेल, आपण एखादं क्रिएट केलं जसं की टोटल ऑर्डर्स मेजर्स क्रिएट केलेले, क्वांटिटी सोल्ड असे मेजर क्रिएट केलेले, किंवा आपण डायरेक्टली एखादं सम फंक्शन देऊ शकतो आणि तसं रिटर्न डेटा, रिटर्न क्वांटिटी असं एखादं मेजर क्रिएट करू शकतो. हे एक्सप्रेशन मध्ये असेल. म्हणजे इथे सम देऊ शकतो किंवा एक्झिस्टिंग मेजर देऊ शकतो. आणि दुसरा जो कंपोनंट आहे इथं फिल्टर वन, फिल्टर टू, म्हणजे मल्टिपल फिल्टर देऊ शकतो जे की ट्रू ऑर फॉल्स इव्हॅल्युएट करतील. आणि आता सपोज मला एक एक्झाम्पल असं द्यायचं आहे की टेरिटरी लुकअप कंट्री इज इक्वल टू युएसए. युएसएचा जो डेटा मला रिट्रीव्ह करायचा आहे तर मी ही हे एक फिल्टर देऊ शकतो. किंवा कॅलेंडर इयर इज नॉट इक्वल टू मॅक्स ऑफ कॅलेंडर इयर, असं एक फिल्टर आहे. तर असं हे देऊ शकतो. तर हे फंक्शन जेव्हा आपण देतो इथे जे फिल्टर जे देतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की दिस रिक्वायर फिक्स्ड व्हॅल्यूज ऑर ॲग्रिगेशन फंक्शन दॅट रिटर्न अ स्केलर व्हॅल्यू. रिटर्न स्केलर व्हॅल्यू म्हणजे काय, एकच व्हॅल्यू. म्हणजे फिल्टर जेव्हा आपण रिटर्न देतो तेव्हा त्याची व्हॅल्यू एकच रिटर्न झाली पाहिजे, किंवा त्या टाईपचं जे ट्रू किंवा फॉल्स इव्हॅल्युएट झालं पाहिजे. तर हे एक सिंटॅक्स आहे आणि याचं एक्सप्रेशन आहे. आता हे आपण प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करायचं ते बघूया. आपण इथे आता मला आता आपला हा जो सेल्स डेटा आहे, तर मला आता काय करायचं आहे, आपण टोटल ऑर्डर्स जर काढल्या, इथे एक मेजर क्रिएट केला होता आपण टोटल ऑर्डर्सचा. तर तुम्ही इथे बघितलं हे टोटल ऑर्डर्सचा एक मेजर क्रिएट केलेला आणि आपण तो याच्यात व्हिज्युअलायझेशन मध्ये घेतलेला आहे की कसा टोटल ऑर्डर्स इथे डिस्प्ले होतात. परंतु आता मला काही बल्क ऑर्डर्स, म्हणजे आता आपल्या सेल्स डेटामध्ये बरेचसे ऑर्डर क्वांटिटी काय आहे, एक आहे. म्हणजे तुम्ही बघितलं इथं सेल्स डेटा. तर ह्या सेल्स डेटामध्ये बरेचसे जो डेटा आहे त्याच्यातले ऑर्डर क्वांटिटी काय आहे, एक आहे. मग नंतर काही दोन आहे, काही तीन आहे. आता खाली काही काय होतं ना की बल्क ऑर्डर्स, म्हणजे ज्या जास्त क्वांटिटीच्या ऑर्डर असतात, म्हणजे लेट से 10 क्वांटिटी, 20 क्वांटिटी, 30 क्वांटिटी, अशा क्वांटिटीचा जेव्हा डेटा असेल तेव्हा आपल्याला काही फाइंड आउट करावं लागेल की बल्क ऑर्डर्स आहे आणि ह्या नेमक्या कुठून येतात. म्हणजे बिझनेसला असं समजून घ्यायचं असं की नेमकं एवढे ऑर्डर देणारे कोण कस्टमर्स आहे आणि त्यांना त्याची गरज काय आहे. त्याचा यूज ते त्यांच्या बिझनेस एक्सपांड करण्यासाठी करू शकतील. त्या टाईपचं त्यांना बल्क ऑर्डर्स वगैरे असं रिपोर्ट्स पाहिजे असतो. त्यासाठी आपण हे कसं करणार, तर त्यासाठी आपण इथे एक नवीन मेजर क्रिएट करू शकतो. आणि इथे मेजर्स टेबलमध्ये न्यू मेजर करू शकतो आणि त्याच्यासाठी कॅल्क्युलेट फंक्शन यूज करू शकतो. आता इथे मी काय म्हणतो की त्याला बल्क ऑर्डर्स. आता आपल्याकडे जास्त क्वांटिटी नाही आहे, एक दोन आणि तीन अशाच क्वांटिटी आहे आपल्या. तर आपण एकापेक्षा जास्त क्वांटिटी असतात त्या कन्सिडर करू. आणि मग त्यासाठी आपल्याला इथे एक कॅल्क्युलेट फंक्शन यूज करायचं आहे. आणि हे कॅल्क्युलेट फंक्शनमध्ये आपण कोणतं देणार आहे, तर ह्या टोटल ऑर्डर्स हे जे मेजर आपण क्रिएट केलेलं आहे ते आपण देणार आहोत. म्हणजे हे दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक फिल्टर कंडिशन द्यायचं. म्हणजे हे आपलं पहिलं एक्सप्रेशन झालं आणि त्याच्यानंतर फिल्टर कंडिशन. तर आपल्याला काय करायचं, ऑर्डर क्वांटिटी. आता सेल्स डेटामधून ही ऑर्डर क्वांटिटी आणि ही काय आपल्याला करायची फिल्टर कंडिशन, इफ इट इज ग्रेटर दॅन वन. तर हे असं क्लोज करायचं आहे ब्रॅकेट. तर हे फिल्टर कंडिशन काय करेल की ज्या ऑर्डर क्वांटिटी एकापेक्षा जास्त आहे त्यांचा डेटा द्या, पण ते कशा, सम ऑफ टोटल ऑर्डर्स. मग आता ह्याच्यात मी म्हणजे ऑलरेडी हे सम केलेलं आहे टोटल ऑर्डर्समध्ये, हे सम केलेलं आहे. आणि तरी पण आपण त्याला ओव्हरराईट करू शकतो. त्यासाठी नवीन फिल्टर ऍड करू शकतो. आणि आता तुम्ही इथं जर बघितलं, आता मी इथे ह्या याच्यात काही फील्ड्स काढून टाकतो. लेट्स से ॲव्हरेज रिटर्न, टोटल क्वांटिटी रिटर्न वगैरे हे काढून टाकतो. आणि इथे मी फक्त आता सध्या जो आपण नवीन क्रिएट केलाय बल्क ऑर्डरचा तो ऍड करतो. तर तुम्ही बघा इथं बल्क ऑर्डर्समध्ये तुम्ही बघितलंय की जिथं जिथं कॅटेगरी दिलेल्या आहे त्यांनी इथं पूर्ण याचा नंबर आलेला आहे की म्हणजे ह्या पर्टिक्युलर तीन कॅटेगरीमध्ये तेवढे आलेले बल्क ऑर्डर्स आहे. तर अशा पद्धतीने आपण हे बल्क ऑर्डर्स क्रिएट करू शकतो जिथं की त्यांना ह्या डेटामध्ये समजतं की आपल्याला जो काय डेटा आहे, म्हणजे आता याच्यातले टोटल ऑर्डर्स किती आहे आपल्या, की टोटल आहे 25,164. म्हणजे ह्या
परंतु त्याच्यातल्या 14,937 ह्या एकापेक्षा जास्त ऑर्डर्स आहे. तर असं फिल्टरेशन करता येतं आणि मग याच्यावरून आपल्याला बिझनेसचे जे काही लोक आहेत ते याच्यावरून डिसिजन घेऊ शकतात. त्यासाठी आपण हे असं कॅल्क्युलेट फंक्शन यूज करू शकतो. आणि तुम्ही बघितलं असेल आता हे बल्क ऑर्डर जेव्हा आपण क्रिएट केलं तेव्हा कॅल्क्युलेट हे फंक्शन दिलेलं आहे, त्याच्यानंतर हे टोटल ऑर्डर्स. आता टोटल ऑर्डर्स म्हणजे इथे पण एक सम आपण फंक्शन किंवा डिस्टिंग काउंट हे ॲग्रिगेटेड फंक्शन यूज केलेलं आहे, जिथे की आपण ऑर्डर नंबर पूर्ण घेतलेली. तर अशा पद्धतीने इथं सम पण फंक्शन असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तरी आपण हे ह्या कॅल्क्युलेट फंक्शन मध्ये यूज करू शकतो. आता दुसरं एक कॅल्क्युलेशन आपण करू शकतो, जसं की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की बिझनेसने आपल्याला सांगितलं की विकेंडला किती सेल होतो किंवा विकेंडला किती ऑर्डर सेल होतात ते सांगा मग आम्हाला. तर ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून आपल्याला परत ते फंक्शन्स यूज करण्यासाठी आपण कॅल्क्युलेट यूज करू शकतो. तर ते कसं करायचं, तर आपल्याकडे विकेंडचा एक कॉलम आहे, म्हणजे जेव्हा आपण याच्यात डेटामध्ये जातो तर विकेंडचा एक कॉलम आपण ऑलरेडी क्रिएट केलेला आहे, की जिथं आपण आयडेंटिफाय केलं की वीकडे काय आहे, विकेंड कुठे कुठे. तर हे विकेंडचा डेटा आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करू शकतो, मग या व्हिज्युअलायझेशन मध्ये जातो. आता टोटल ऑर्डर्स आपला ऑलरेडी आहे एक कॉलम्स की जो टोटल ऑर्डर्स इथं देतो, पण यातल्या विकेंडला कोणता ऑर्डर झाल्या त्या बघण्यासाठी आपण काय करू शकतो, इथे मेजर टेबलवर जाऊ शकतो आणि इथे न्यू मेजर म्हणू शकतो. आणि या मेजर मध्ये आपल्याला आता महत्वाचं समजून घेणं गरजेचं आहे की इथं आपण विकेंड ऑर्डर्स असं म्हणू शकतो आणि याच्यात कॅल्क्युलेट हे फंक्शन यूज करू शकतो. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आता इथं तुम्हाला समजून घ्या की असं स्क्वेअर ब्रॅकेट दिला तर सगळे मेजर्स आपण जेवढे क्रिएट केले तेवढे येतात. आता टोटल ऑर्डर्स आहे, मग त्याच्यानंतर आपल्याला फिल्टर कंडिशन द्यायची. तर फिल्टर कंडिशन मध्ये काय करायचं आपल्याला, विकेंड जो विकेंड आहे आपला हा कॉलम कॅलेंडर टेबल मधला, त्याची व्हॅल्यू जेव्हा विकेंड असेल ते फिल्टर आउट करा. आता आणि मग त्याच्यानंतर हे क्लोज करा. तर हे काय करतं, पहिलं हा आहे आपलं सम टोटल ऑर्डर्स आहे, क्वांटिटी सोल्ड झाल्या जेवढे, आणि त्याच्यानंतर हे फिल्टर आउट आहे. तर हे काय करेल आपल्याला, आता हा पूर्ण विकेंड ऑर्डरचा डेटा देईल. आता मी इथे विकेंड ऑर्डर्स इथे कॅल्क्युलेट केलंय आणि त्याच्यानंतर मी इथे डिस्प्ले केलं. तर तुम्हाला इथे बघा की आता आपल्या किती आलेलं आहे की इथं प्रत्येकाच्या कॅटेगरी वाईज म्हणजे तुम्ही बघितलं तर टोटल आपल्या ऑर्डर्स आहे 25,164, परंतु त्यातल्या त्यात 7,214 ह्या टोटल विकेंडला ऑर्डर्स आहे. तर अशा पद्धतीने हा एक डेटा आपल्याला व्हिज्युअलाइज होऊ शकतो विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेट फंक्शन. आणि अशा पद्धतीने आपण बरेचसे फिल्टर्स बाकीचे यूज करू शकतो. जसे की आता तुम्ही दुसरे बघितलं की काही प्रोडक्ट्स आहे की जिथं आता हे बाकीचे टेबल्स बघायचे, कस्टमर लुकअप, प्रोडक्ट लुकअप. आता प्रोडक्ट लुकअप मध्ये काय काय कॉलम असतात की प्रोडक्ट कलर, एखाद्या प्रोडक्ट कलरचेच डेटा मला पाहिजे. तर प्रोडक्ट कॅटेगरी आहे, त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट कॅटेगरी मधलाच डेटा फिल्टर आउट करायचे. तर आपण अशा पद्धतीने फिल्टर आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस कॅल्क्युलेट फंक्शन. मला आशा आहे हे कॅल्क्युलेट फंक्शन समजलं असेल. खूप महत्त्वाचं आहे, हे समजून घ्या, व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता.